एकीकडे अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाचा उल्लेख असलेला केक कापलाय, तर दुसरीकडे विधानसभेसाठी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? विधानसभेसाठी भाजपची रणनीती काय, यावर महायुतीत चर्चा सुरू आहे। मात्र याच प्रश्नाचं उत्तर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या अधिवेशनात दिलंय। त्यावरचा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। विधानसभेसाठी महायुतीची नवी रणनीती। महायुती चेहऱ्याविना लढणार, मवियाला भिडणार। भाजपचा दावा, शिंदेंना धास्ती। विधान परिषद निवडणुकीतील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महायुतीनं विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। त्यातच भाजपने पुण्यात, शिंदे गटाने ठाण्यात, तर अजित पवार गटाने वेगवेगळे मेळावे घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय। मात्र पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेसाठी विशिष्ट चेहरा पुढे करणार नसल्याचं सांगत चेहऱ्याविनाच निवडणुका लढण्याचे संकेत दिलेत। आणि महायुती म्हणून अनेक कार्यकर्ते विचारतात, मग सांगा मुख्यमंत्री कोणाचा होणार, मग मुख्यमंत्री कोण होणार? तुम्हाला आजच सांगतो, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार। यानंतर कोण मुख्यमंत्री, काय मुख्यमंत्री हा प्रश्न विचारू नका, हा प्रश्न डोक्यातनं काढून टाका। विधानसभेसाठी महायुतीचा चेहरा कोण याची सातत्याने चर्चा होत असते। त्यातच काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे हेच विधानसभेसाठी चेहरा असतील असंही भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं। पण लोकसभेनंतर भाजपचे सूर हळूहळू बदलायला लागलेत। त्यातच विधान परिषदेच्या विजयानंतर विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदेंच्या नाही तर मोदींच्या नेतृत्वात लढण्याचे संकेतच भाजपनं दिले होते। की ही जी काही सुरुवात झालेली आहे, विधानसभेच्या निवडणुकीत देखील माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल, हा विश्वास आज मी व्यक्त करतो। लोकसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्यानंतर पदरी पडलेल्या पराभवामुळे भाजप सावध झालाय। त्यातच आता भाजपने विधानसभेची रणनीती स्पष्ट केली आहे। त्यामुळे भाजपची नवी रणनीती शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मान्य होणार का, आणि भाजपची रणनीती यशस्वी ठरणार का, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।